हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल. आपला मॅग्नेटिझम हा सेक्शन कंप्लीट झालेला आहे. मॅग्नेटिझम या सेक्शनचा काही पार्ट आपण 11th स्टडी केला होता आणि जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण 12th कंप्लीट केलेला आहे. इन टुडेज लेक्चर वी विल सॉल्व सम इम्पॉर्टंट नीट जेई प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन दिस मॅग्नेटिझम सेक्शन. मॅग्नेटिझम सेक्शनवरती नीट जेई एक्झाममध्ये ज्यावेळी क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळी ते काही ठराविक पॉईंट्सवरती विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, बार मॅग्नेट, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ बार मॅग्नेट, टॉर्क ॲक्टिंग ऑन ए बार मॅग्नेट, इट्स पोटेन्शियल एनर्जी हा पार्ट असेल, किंवा अर्थ मॅग्नेटिझम आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन विचारतात. आणि थर्ड क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे. या पॉईंटवरती भरपूर वेळा एक्झामला क्वेश्चन विचारलेले आहेत. रिमेनिंग पार्ट जो आहे तो थेरॉटिकल पार्ट आहे आणि थेरीसाठी आपण हा पार्ट स्टडी करणारच असल्यामुळं त्याच्यावरती जर क्वेश्चन आला तर तोही सॉल्व करता येतो. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण असेच काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आय राईट हिअर दी फर्स्ट क्वेश्चन. द क्वेश्चन इज a loop carrying current I lies in the xy plane as shown in figure. The unit vector k cap is coming out of the plane of the paper. The magnetic moment of the loop is. आपल्याला इथं या लूपची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅल्क्युलेट करायची. The formula used to calculate the magnetic dipole moment of current carrying loop is m equal to NIA. This is the formula used to calculate magnetic dipole moment of current carrying loop. Here N stands for number of turns. इथं क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ टर्न्सचं काही मेन्शन केलं नसेल तर मग ते नंबर ऑफ टर्न झाले 1, सो N कॅन्सल झालं. या लूपमधून पास होणारा करंट आयच दिलेला आहे म्हणजे इथं आय सिम्बॉल यूज करू शकतोय आपण. मग रिमेनिंग राहिलं फक्त एरिया. आता एरिया वेक्टर असतो हा ए बार आणि तीच डायरेक्शन असते मोमेंटची. मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन म्हणजेच या लूपनं तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते आणि याला आपण राईट हँड थंब रूल यूज अपोजिट डायरेक्शननं घेऊ शकतो. कसा यूज करतो आपण राईट हँड थंब रूल? हिअर मेक युअर राईट हँड लाईक धिस अँड द कर्ली फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू दिस लूप, देन थंब शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. जसं राईट हँड थंब रूल आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन घेण्यासाठी यूज करतो त्याच्या अपोजिट यूज करा. सो हिअर current is flowing anti-clockwise, so finger will be like this. So the thumb, outward thumb shows the direction of magnetic dipole moment. आता इथं k cap हा युनिट वेक्टर कसा दिलाय? इट वॉज कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे इकडं k capच युनिट वेक्टर असणार आहे. म्हणजे आपल्या ऑप्शनला k cap हा युनिट वेक्टर आपण यूज करू शकतो. म्हणजे मोमेंटची डायरेक्शन आहे ती कोणत्या वेक्टरच्या अलॉंग आहे याला आपण असं लिहू शकतो. आता सो नाउ वी कॅन यूज k cap वेक्टर. आता इथं रिमेनिंग पार्ट करंट आय एवढाच आहे. फक्त आपल्याला आता एरियाचं जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट करायची, एरियाची मॅग्निट्यूड. दिस लूप इज नॉट अवर कन्व्हेन्शनल लूप. म्हणजे जो एखादा सर्क्युलर लूप असेल, रेक्टँग्युलर लूप असेल, स्क्वेअर लूप असेल तसा लूप नाही. त्यामुळे याचा एरिया कसा घेणार? तर याचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी हे ॲक्च्युली डायग्राममध्ये हा पोर्शन दिलेला नाही आहे, लक्षात ठेवा. हे मी आपल्याला समजण्यासाठी इथं ड्रॉ केलं होतं. डायग्राम इज लाईक दिस आणि मग याचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, आन्सर मिळेल. हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द एरिया ऑफ दिस लूप? हे सगळे आयडेंटिकल सेमी सर्कल आहेत त्यासाठी मी इथं असं ड्रॉ केलं होतं. ओके, आणि एक व्हॅल्यू गिवन होती. हे डिस्टन्स आहे ते ए दिलं आहे. मग हे डिस्टन्स एच असणार आहे, हेही ए असणार आहे आणि हे. सो दिस विल बी अवर स्क्वेअर हॅव्हिंग साईड ए. मग आपण अगोदर हा फर्स्ट एरिया कन्सिडर करूया. याचा एरिया काय असेल? साइड स्क्वेअर. स्क्वेअर आहे ना हा, अँड द एरिया ऑफ द स्क्वेअर इज ए स्क्वेअर. सो इट्स एरिया विल बी ए स्क्वेअर. म्हणजे हा एवढाच पोर्शन झाला. याचा एरिया किती आला? ए स्क्वेअर. आता रिमेनिंग एरिया प्लस करूया आपण याच्यामध्ये. रिमेनिंग एरिया काय आहे? तर रिमेनिंग एरिया इथं आहे दिस पार्ट. ओके, आता ही सेमी सर्कल आहेत. याची रेडियस जर आपण कन्सिडर केली देन द रेडियस विल बी a/2. मग सगळ्या ह्या सेमी सर्कलची 4 आहेत टोटल सेमी सर्कल किती? 4. मग 4 टाइम्स करू शकतोय आपण. आणि एका सेमी सर्कलचा एरिया जर घ्यायचा असेल तर इट विल बी पाय आर स्क्वेअर. म्हणजे काय येणार? a/2 स्क्वेअर डिवाइड बाय 2. सेमी सर्कलचा एरिया आहे पाय आर स्क्वेअर बाय 2, हाफ झाला तो. सो इट विल बी एरिया विल बी दिस विल बी अवर टोटल एरिया. सो इट इज ए स्क्वेअर प्लस बघा इथं 4 2 आहे डिवाइडला. म्हणजे काय येईल आन्सर? 4 इंटू याला आपण असं लिहूया पाय बाय 2
इंटू ए स्क्वेअर बाय 4. लक्षात आलं काय लिहिलं आहे ते. आता इथं 4 कॅन्सल करू शकतोय आपण. ए बाय 2चा स्क्वेअर केल्यामुळे ते ए स्क्वेअर बाय 4 आलं. हे 2 इकडे घेतलं मी पाहिला आणि हे 4 कॅन्सल होईल. सो दी एरिया विल बी ए इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 4 कॅन्सल होईल आणि मग ॲन्सर येईल आपलं पाय ए स्क्वेअर अपॉन 2. हे आन्सर आलं आपलं. दिस इज अवर एरिया अँड नाव पुट दिस एरिया इन द अबव इक्वेशन. यू विल गेट द आन्सर एम बार इक्वल टू आय in bracket. What is area? Area will be a square plus pi by 2a square into k cap. K cap shows the direction. So we can write this answer as I a square. A square common घेतलं तर bracket मध्ये राहील 1 plus pi by 2 into k cap and this is the option given. हा ऑप्शन गिवन होता. सो दिस विल बी दी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ दिस करंट कॅरिंग लूप, जो एक JEE ॲडव्हान्समध्ये विचारलेला क्वेश्चन होता. इथं फक्त वेगळं काय दिलं होतं, ह्याचा एरिया कसा कन्सिडर करायचा हे दिलं होतं. अँड मोमेंटची डायरेक्शन फाइंड आउट करायला राईट हँड थंब रूल कसा यूज करायचा हे तर आपल्याला माहीत आहे. सो वी कॅन फाइंड आउट दिस आन्सर इझिली बाय युझिंग दिस मेथड. ओके, लक्षात आलं. मोमेंट जर एखाद्या लूपची विचारली तर त्याला कशा टाईपमध्ये कॅल्क्युलेट करू शकता हे इझी वेनं तुम्ही इथं स्टडी केलंय. Second question is, a particle of charge q and mass m moves in a circular orbit of radius r with angular speed omega. The ratio of its magnetic moment and angular momentum will be. इथे एक पार्टिकल आहे जो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय. याला आपण स्टडी केलं होतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन या सेक्शनमध्ये. आणि मग हा जो रेशो होता, हा रेशो काय असतो असं विचारलंय. तुम्हाला या रेशोबद्दल थोडं माहीतही होतं. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू दी अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. दिस रेशो इज we know this ratio as गायरोमॅग्नेटिक रेशो. या रेशोला काय म्हणतो आपण, गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणतो. आणि त्याचा आन्सरही माहीत आहे. पण जर माहीत नसेल तर त्याला आपण इथं प्रूव्हही करू शकतोय की हा रेशो काय असू शकतो. नाव फर्स्ट, व्हॉट इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग पार्टिकल. जर एखादा पार्टिकल एखाद्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल, देन दी अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल इज mr² ओमेगा. दिस इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल. हे आपण मेकॅनिक्समध्ये स्टडी केलेलं आहे. And the magnetic dipole moment of revolving electron can be calculated by using this formula, current into area. आता करंट म्हटलं की रिव्हॉल्विंग चार्ज्ड पार्टिकलमुळे जो काही करंट तयार होतो तो सर्क्युलर कॉईल सारखा करंट असतो. अँड दॅट करंट इज नथिंग बट चार्ज पर युनिट टाइम. करंटची बेसिक फॉर्म्युलावरून याला जर डिराईव्ह केलं तर 1/T विल बी चार्ज इंटू फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी म्हटलं की त्याला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट केलं तर इट विल बी ओमेगा डिवायडेड बाय 2π. लक्षात आलं. फ्रिक्वेन्सी ओमेगाची व्हॅल्यू 2πf असते फ्रिक्वेन्सी. सो एफ विल बी ओमेगा अपॉन 2π. दिस इज अवर करंट अँड सो द मोमेंट विल बी एम इक्वल टू करंट इंटू एरिया. सो इट विल बी करंट म्हणजे काय आलं, ओमेगा डिवायडेड बाय 2π इंटू अँग्युलर मोमेंटम दिस इज अवर करंट अँड इंटू अँग्युलर मोमेंटम area. Area is what? Area is pi r². So the angular momentum m will be charge, pi cancel होईल, omega r² divided by 2. This is our angular momentum. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं तर रेशो, गायरोमॅग्नेटिक रेशो विच इज angular momentum to the magnetic dipole moment divided by angular momentum. या रेशोला आपण गायरोमॅग्नेटिक रेशो असंही म्हणतो. आणि मग फॉर्म्युलावरून जर व्हॅल्यूज पुट केल्या देन दी व्हॅल्यूज आर क्यू ओमेगा r² बाय 2. दिस इज m. डिवायडला एल आहे त्यामुळे एल व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतोय 1/m r² ओमेगा. आणि याला जर कॅन्सल केल्या व्हॅल्यूज तर ओमेगा कॅन्सल होईल, r² कॅन्सल होईल अँड द आन्सर इज क्यू डिवायडेड बाय 2m. दिस इज द रेशो अँड वी कॉल दिस रेशो ॲज गायरोमॅग्नेटिक रेशो. ह्या रेशोला आपण गायरोमॅग्नेटिक रेशो म्हटलं होतं. लक्षात येते. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाउ क्वेश्चन नंबर 3 इज हियर. द थर्ड क्वेश्चन इज a current carrying loop is placed in a uniform magnetic field in 4 different orientations. Arrange them in the decreasing order of potential energy. ओके, त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 4 इथं डायग्राम दिलेत ज्यामध्ये एक करंट कॅरिंग लूप 4 डिफरंट ओरिएंटेशनमध्ये प्लेस केलेला आहे.
म्हणजेच काय तर वेगवेगळ्या अँगलनं आपण त्याला काय केलंय प्लेस केलंय. हिअर इन ऑल दीज 4 कंडिशन्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज सेम. डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची सगळीकडे अशी सेम आहे. लेफ्ट टू राईट डायरेक्शन दिले मॅग्नेटिक फील्डची. नाव हिअर इन फर्स्ट केस द एरिया वेक्टर इज अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं लूप असा आहे की एरिया वेक्टर जो लूपला आपण कन्सिडर करतो आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यातला जो अँगल आहे हिअर द अँगल इज 180 डिग्री अँगल. ओके. अँड इन दी सेकंड केस हिअर द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर हा अँगल किती आहे इथं 90 डिग्री दिला आहे. इन थर्ड केस हिअर दिस थिटा अँगल जो दिलेला आहे दिस अँगल जरा थोडं जॉमेट्री जर तुम्हाला माहीत असेल तर यामध्ये आपण या अँगलला थर्ड केसमध्ये जो अँगल दिला आहे त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. लक्षात असेल तुमच्या मे बी जॉमेट्रीमध्ये तुम्ही हा वर्ड यूज केलेला आहे. तर हा ॲक्यूट अँगल जर कन्सिडर केला तर कॉसची व्हॅल्यू जी असते आता कॉस का म्हटलं द पोटेन्शियल एनर्जी of current carrying loop in magnetic field is given as -mb cos theta. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे थेरीमध्ये. बघा तुम्ही ह्या फॉर्म्युल्याचा यूज करणार आहे आणि हा थिटा इथं डिफरंट ओरिएंटेशनला आपल्याला डिफरंट मिळतोय. नाव हिअर थिटा जर ही कंडिशन असेल तर थिटाची कॉसची व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच असते आणि मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर इथं आपल्याला ॲक्यूट कंडिशनला अँगलच्या यूची व्हॅल्यू निगेटिव्हच मिळेल आणि या कंडिशनमध्ये हिअर द थिटा इज ऑप्टस म्हणतो आपण याला. थिटाची व्हॅल्यू इथं हे जे दिलेले आहे ही व्हॅल्यू ही कशी आहे इथली आपली ऑप्टिव्स व्हॅल्यू आहे आणि मग या कंडिशनला इथं थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. आपण चारी चेक करूया. फक्त मी अँगल सांगितले कसे आहेत. म्हणजे इथं 180 डिग्री आहे 90 डिग्री आहे इथं फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. नाव हिअर इन फर्स्ट केस पहिल्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी काय असेल सांगा. हिअर द अँगल इज 180 सो cos 180 will be -1 and it will be minus plus. So the potential energy will be plus mb. हे आन्सर आलं पहिल्या कंडिशनला. नाव फॉर सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशनमध्ये पोटेन्शियल एनर्जी झिरोच असणार आहे. रिझन माहिती आहे आपला अँगल थिटा 90 आहे cos 90 will be 0. इन थर्ड कंडिशन थर्ड कंडिशनमध्ये पोटेन्शियल एनर्जी काय असेल बघा cos mb sin theta ॲक्यूट अँगल असेल तर कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. सो द पोटेन्शियल एनर्जी विल बी निगेटिव्ह. मग कितीही असेल ती पण ती निगेटिव्ह आहे हे लक्षात येते. अँड इन फोर्थ केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू इथं अँगल जो आहे इथं आता थिटाची व्हॅल्यू कॉस थिटाची व्हॅल्यू इथं ऑप्टस अँगलला ही निगेटिव्हमध्ये असल्यामुळं मायनस मायनस काय होतं प्लस होतं अँड दिस विल बी प्लस एम बी किंवा प्लस एम बी नाही ते 1च असेल असं नाही. कॉस थिटाची व्हॅल्यू काही असेल पण पॉझिटिव्ह सॉरी निगेटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह मिळते. दिस इज द मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. पहिल्या कंडिशनमध्ये दिलेली आहे ती कसली एनर्जी आहे मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी आहे इथं. म्हणजे इथं यांना आपल्याला कसल्या ऑर्डरनं सेट करायचं आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे मॅक्झिमम फर्स्ट जर घेतलं तर ऑर्डर विल बी पहिली कंडिशन पहिल्यांदाच येईल ही सगळ्यात लार्ज आली. त्यानंतरची व्हॅल्यू लार्ज कोणती पॉझिटिव्हमध्ये असेल तर लार्ज असणार आहे यापेक्षा ही थोडी कमी असेल. सो दी सेकंड ऑर्डर इज फोर्थ ओरिएंटेशन. हे ओरिएंटेशन असेल यापेक्षा कमी म्हणजे झिरो झाली. यापेक्षा कमी झिरो कोणत्या सेकंड ओरिएंटेशनमध्ये आहे आणि इथं निगेटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळं सगळ्यात स्मॉलेस्ट पोटेन्शियल एनर्जी विल बी इन थर्ड ओरिएंटेशन. तसे झालं आणि मग ही ऑर्डर जी आहे ती करेक्ट ऑर्डर आहे. हा ऑप्शन आपला येतला आहे तो करेक्ट येणार. सिंपल कंडिशन होती व्यवस्थित जर यूज केली तर याला सॉल्व करता येईल. एक सिंपल कंडिशनवरून आपल्याला याचं ओरिएंटेशन कळतं. म्हणजे यातून पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम कधी मिनिमम कधी याची थोडी आयडिया येते. थेरी स्टडी करताना आपण याचा एक ग्राफ प्लॉट केलेला आहे तुम्हाला माहीत असेल तर बघा त्यामध्ये आपण हे स्टडी केलं होतं. नाव सी दी फोर्थ क्वेश्चन. इन फोर्थ क्वेश्चन इज a short bar magnet is placed in the magnetic meridian with north pole pointing north. या पहिल्या सेंटेन्सचं मीनिंग सांगणारी डायग्राम जर आपण ड्रॉ केली मॅग्नेट आहे एक वी हॅव ए शॉर्ट बार मॅग्नेट लाईक दिस इज अवर बार मॅग्नेट. नाउ इट इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक मेरिडियन विथ नॉर्थ पोल पॉइंटिंग नॉर्थ. सपोज याचा हा नॉर्थ पोल आहे म्हणजे हा साऊथ पोल झाला आणि नॉर्थ पोल पॉइंटिंग नॉर्थ याचा अर्थ असा असतो की नॉर्थ डायरेक्शनला आहे. बार मॅग्नेटचा नॉर्थ पोलची डायरेक्शन कुठे आहे
नॉर्थ डायरेक्शन दाखवले. इकडं जर नॉर्थ जॉग्राफिक असेल तर साऊथ असतो मॅग्नेटिक. मॅग्नेटिक कोणता असतो? हा साऊथ पोल असतो. म्हणजे इकडं मॅग्नेटिक साऊथ आहे आणि जॉग्राफिक नॉर्थ आहे. हे लक्षात ठेवा आधी. ओके, जॉग्राफिक नॉर्थ आहे, मॅग्नेटिक साऊथ आहे, तर मग इकडं मॅग्नेटिक नॉर्थ असेल आणि जॉग्राफिक साऊथ पोल असेल. आणि मग हे ओरिएंटेशन असं दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये गिवन. नाव न्यूट्रल पॉइंट्स आर फाउंड ॲट ए डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर फ्रॉम मॅग्नेट ऑन ईस्ट वेस्ट लाईन. ईस्ट वेस्ट लाईन म्हणजे ही लाईन झाली आणि हा सेंटर मॅग्नेटचा दिलेला आहे तिथं. वेस्ट लाईन ड्रॉन थ्रू मिड पॉईंट ऑफ मॅग्नेट आणि या लाईनवरती न्यूट्रल पॉईंट्स मिळत आहेत. आता व्हॉट इज न्यूट्रल पॉईंट? न्यूट्रल पॉईंट इज द पॉईंट ॲट विच द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड इज 0. मग इथं मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू 0 आहे या लाईनवरती असं दिलेलं आहे. मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड कशी असेल? इट विल बी लाईक दिस अँड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू मॅग्नेट इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ पोल अशी असेल. मग ही मॅग्नेटिक फील्ड जर इथं कन्सिडर केली या पॉईंटला तर ती 0 आहे असं म्हटलंय. म्हणजे इथं न्यूट्रल पॉईंट्स मिळतात म्हणजे ती मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू इथं किती आहे? 0 आहे. पण मॅग्नेटची फील्ड तर आहे, तर मग ती 0 का झाली? तर ही मॅग्नेटिक फील्ड 0 होते बिकॉज ऑफ दी अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. मग अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा व्हर्टिकल कॉम्पोनंटमुळे तर ती 0 होणार नाही. मॅग्नेटिक फील्डची कंपोनंटची व्हॅल्यू कोणती? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो असेल त्याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड काय होते? 0 होते. नाव हिअर द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, एक पी पॉईंट म्हणूया आपण याला, ॲट पॉईंट पी ड्यू टू बार मॅग्नेट इज लाईक धिस. याला आपण B1 म्हणूया. व्हॉट इज बी? बी सिम्पली कन्सिडर करा. व्हॉट इज बी? बी इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस बार मॅग्नेट ॲट पॉईंट पी. या डायरेक्शन असेल, नॉर्थ टू साऊथ असते माहिती आहे आपल्याला, टँजंट ड्रॉ केला. नाव व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असणार आहे त्याची डायरेक्शन कशी असेल? तर मॅग्नेटिक पोल इकडं आहे अर्थचा नॉर्थ आणि इकडं साऊथ आहे. सो अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड असणार आहे साऊथ टू नॉर्थ आणि साऊथ टू नॉर्थ असल्यामुळं डायरेक्शन इथून इकडे जाणारा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जर कन्सिडर केला देन दी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड विल बी इन दिस डायरेक्शन. इकडंच का घेतला कळत आहे? नॉर्थ टू कशी असणार आहे मॅग्नेटिक फील्ड? साऊथ असणार आहे. आणि मग हा आपला काय झाला? BH. सो हिअर B अँड BH आर इन अपोजिट डायरेक्शन. दोघं अपोजिट डायरेक्शन असतील तर मग दोघांचं सबट्रॅक्शन होईल. बट दिस पॉईंट इज ए न्यूट्रल पॉईंट आणि हा न्यूट्रल पॉईंटचा अर्थ काय झाला? मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉईंट P इज 0 आणि मॅग्नेटिक फील्ड P पॉईंटला जर 0 असेल तर याचा अर्थ ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल असल्या पाहिजेत. सो हिअर B शुड बी इक्वल टू BH. BH तर गिवन होतं. BHची व्हॅल्यू काय गिवन आहे? 3.6 × 10⁻⁵ ही व्हॅल्यू गिवन आहे. मग राहिलं बी पॉईंट. बी मॅग्नेटिक फील्ड मीन्स इट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ बार मॅग्नेट ॲट इक्वेटोरियल पॉईंट आणि हे डिस्टन्स आपल्याला दिलं आहे 30 सेंटीमीटर. हे गिवन होतं. मग इक्वेटरवरती पॉईंट असेल तर एखाद्या बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू जी असते बी, ह्या बीचा फॉर्म्युला जर घेतला आपण ते फॉर्म्युला इज लाईक दिस μ0/4π × m/r³. इक्वेटरच्या पॉईंटसाठी मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला हा यूज करतो आपण. अँड इफ वी पुट दिस हिअर देन दिस विल बी μ0/4π × m/r³. ही व्हॅल्यू कशाची? बी आणि BH व्हॅल्यू गिवन होती, मी आधी लिहिली ही व्हॅल्यू आली. नाव हिअर μ0/4π ची व्हॅल्यू काय? 10⁻⁷ 3.6 × 10⁻⁵ ही गिवन आहे. अँड स्मॉल m कॅल्क्युलेट करायचं आहे डिवाइड बाय r³. r³ म्हणजे कुणाचा क्यूब असणार आहे? 30 मीन्स 30 सेंटीमीटर म्हणजेच 30 × 10⁻² आणि याचा परत क्यूब आहे 10⁻² आपण इथं असं लिहू शकतोय. दिस विल बी 3.6 × 10⁻⁵ इक्वल टू 10⁻⁷ × m डिवायडेड बाय 3 × 10⁻⁻1 आणि याचा क्यूब केला आणि जर सॉल्व केलं तुम्ही तर मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू मिळेल. ऑन सॉल्विंग दिस कॅल्क्युलेशन यू विल गेट द आन्सर लाईक द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 9.7 एम्पियर मीटर स्क्वेअर मुवमेंटचं युनिट असतं माहिती आहे आपल्याला. दिस इज दी मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ दिस बार मॅग्नेट. 11th मधल्या सिलेबसवरती थोडं हे डिपेंड होतं. मॅग्नेटिक फील्ड ऑन दी इक्वेटोरियल पॉईंट, मॅग्नेटिक फील्ड ऑन दी एक्सियल पॉईंट. लक्षात येते या टाईपमध्ये याला आपण सॉल्व करू शकतो. सो दिस इज दी आन्सर ऑफ दिस क्वेश्चन 9.7 एम्पियर मीटर स्क्वेअर. नाउ सी क्वेश्चन नंबर 5
A magnetic dipole is acted upon by two magnetic fields which are inclined to each other at an angle of 75 degree. One of the field has magnitude of 15 millitesla. The dipole attains stable equilibrium at an angle of 30 degree with this field. म्हणजे 15 millitesla आहे ती. The magnitude of other field is in millitesla will be. इथे आपल्याला एक कंडिशन दिले. Here there are two magnetic fields acted upon by two magnetic fields inclined each other with an angle 75 degree. म्हणजे suppose this is our first magnetic field. Okay, say B1 ही given आहे 15 millitesla एवढी आहे. and suppose this is the second magnetic field B2 म्हणायला. ही फाइंड आउट करायची, ही व्हॅल्यू B2 व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. and the angle between these two fields is 75 degree. लक्षात ठेवा हा अँगल दिलेला आहे. Now if a magnetic dipole means bar magnet is placed in this situation, या दोन्ही फील्ड मध्ये आपण इथं एक बार मॅग्नेट प्लेस केला तर तो बार मॅग्नेट इक्विलिब्रियम मध्ये आहे, स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये आहे. याचा अर्थ तो रिझल्टंट डायरेक्शन जी आहे मॅग्नेटिक फील्डची त्या डायरेक्शननं स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असणार. या दोघांचा रिझल्टंट सेंटरलाच येईल असं नाही. सपोज दिस इज दी रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस टू. या दोघांची काय झाली, ही रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड झाली. आता ह्या रिझल्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ज्यावेळी या बार मॅग्नेटला प्लेस करू देन दी बार मॅग्नेट अटेन्स इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. इथं असा हा बार मॅग्नेट रेसला येतो. ओके, कारण इकडं रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड दोघांची आहे. टँजंट लॉमध्येही सांगितलं होतं आपण. आणि हा दिस इज दी स्टेबल इक्विलिब्रियम. सो दिस विल बी साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. इकडं असा हा रेसला आला. असाच रेसला काय येतो याचं रिझन माहीत आहे आपल्याला. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. नाव हा असा रेसला आला एक ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री दिस अँगल विथ दिस फील्ड. ह्या फील्डला ह्या मॅग्नेटनं इथे अँगल केला आहे 30 डिग्री केला आहे. ही आपली कंडिशन दिलेली आहे. विथ दिस फील्ड द मॅग्निट्यूड ऑफ अदर फील्ड, ह्या फील्डची मॅग्निट्यूड विचारले. नाव हिअर द रिमेनिंग अँगल विल बी 45 डिग्री कारण टोटल 75 होता. आता हा इथं स्टेशनरी आहे याचा अर्थ असा असतो की नेट टॉर्क ऑर फोर्स ॲक्टिंग ऑन दिस डायपोल इज 0. तरच त्याला आपण इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणतो. मग याच्यावरती असलेला नेट टॉर्क किंवा नेट फोर्स 0 आहे, पण ॲक्च्युली 0 नाही येतो तर तो कॅन्सल होतोय. बिकॉज this bar magnet experiences two different torques due to these two magnetic fields. या दोन्ही मॅग्नेटिक फील्डमुळं ह्या बार मॅग्नेटवरती काय अप्लाय होतोय, टॉर्क अप्लाय होतोय. आणि तो टॉर्क दोघांचा जो आहे तो कॅन्सल झालाय, 0 टॉर्क व्हॅल्यू येते आणि म्हणून तो इक्विलिब्रियम मध्ये आहे. नाव हिअर इफ वी कन्सिडर द टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस बार मॅग्नेट ड्यू टू दिस B1 मॅग्नेटिक फील्ड ओनली. आता आपण असं कन्सिडर करूया की इथं फक्त B1 मॅग्नेटिक फील्डच असेल तर या बार मॅग्नेटवरती असलेला टॉर्कचा फॉर्म्युला τ1 म्हणायला काय असता, इट विल बी MBN sin 30. MB sin θ हा फॉर्म्युला असतो टॉर्कसाठी. सो टॉर्क ड्यू टू दिस B1 मॅग्नेटिक फील्ड इज τ1 इक्वल टू MB1 sin θ. हिअर θ इज 30 डिग्री अँड B1 इज ऑल्सो गिवन. सो दिस इज τ1 अँड टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस मॅग्नेट ड्यू टू सेकंड B2 फील्ड. तर यांच्यामधला अँगल किती आहे, मोमेंट तर मॅग्नेट तोच असल्यामुळे तीच असणार आहे. फील्ड इज नाव B2 अँड द अँगल इज sin 45. ओके, लक्षात आलं. दीज आर दी टू टॉर्क्स ॲक्टिंग ऑन दिस बार मॅग्नेट ड्यू टू दिस टू मॅग्नेटिक फील्ड्स. नाव द रिझल्टंट टॉर्क इज 0 बिकॉज मॅग्नेट इज इन इक्विलिब्रियम पोझिशन. आणि रिझल्टंट टॉर्क 0 असणं कधी पॉसिबल आहे, इफ τ1 इक्वल टू τ2 असेल. नाव वी कॅन यूज दिस व्हॅल्यू. एम कॅन्सल होईल दोन्ही साईडला असल्यामुळं. सो इट विल बी B1 sin 30 इक्वल टू B2 sin 45. नाव दिस विल बी B1 sin 30 म्हणजे 1/2 B1/2 इक्वल टू B2 बाय √2. सो बाय टेकिंग द रेशोज वी कॅन राईट इट ॲज B2 इक्वल टू B2 काय येईल बघा, B1 बाय √2. मी डायरेक्ट लिहितोय कसं आलं बघा, हे √2 इकडे घेतलं. सो B1 इंटू √2 अपॉन 2. √2ला 2ने डिवाइड केलं की 1/√2 येईल, ही व्हॅल्यू मिळते. अँड नाव यूज दी व्हॅल्यू ऑफ B1. B1 इज वॉट, B1 मिलीटेस्लामध्येच आन्सर फाइंड आउट करायचं असल्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही. सो 15 अपॉन 1.414 √2ची व्हॅल्यू असते. अँड दिस व्हॅल्यू विल बी B2
दिस विल बी B2 इक्वल टू जे आन्सर मिळतं आहे आपल्याला, जर याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, दिस आन्सर इज नियरली इक्वल टू 11. 10 पॉईंट काहीतरी समथिंग आन्सर येते. सो द करेक्ट आन्सर इज B2 and this value is 11 milli Tesla. This is the answer of this question. सेकंड मॅग्नेटिक फील्ड जी होती B2 त्याची काय मिळते आपल्याला, ही आन्सर मिळते. लक्षात येते, सिंपल क्वेश्चन होता, फक्त जरा इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजे ॲक्च्युली काय आहे हे लक्षात ठेवा. नेट टॉर्क किंवा नेट फोर्स जो असतो तो 0 असतो. इथं 2 टॉर्क्स होते आणि 2 टॉर्क असल्यामुळं नेट जर 0 असेल तर ते दोघं एकमेकांना कॅन्सल झाले पाहिजेत आणि याचा अर्थ ते इक्वल आणि अपोजिट आहेत. ही कंडिशन घेतो आपण, आन्सर मिळालं. ओके, नाउ सी दी सेकंड नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 इज द डायपोल मोमेंट ऑफ ए सर्क्युलर लूप कॅरिंग अ करंट I is M and the magnetic field at the center of the loop is B1. When the dipole moment is doubled by keeping the current constant and magnetic field at the center of the loop is B2, then the ratio B1 by B2 is. इथे आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत. In the first condition we have a circular loop. Suppose this is our first condition. Circular loop दिला एक and the radius of this loop, let's consider the radius of this loop is R. Okay, this loop carries current I and now the magnetic field at the center of this loop is B1 equal to mu naught I upon 2R. हा फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक फील्ड ॲट दी सेंटर ऑफ सर्क्युलर लूप, त्याचा फॉर्म्युला यूज केला आम्ही. सो दिस इज अवर B1 गिवन कंडिशन आहे अँड द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दिस सर्क्युलर लूप इज M गिवन आहे, M आहे असं म्हटलं आहे. आता मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, मोमेंट विल बी करंट इंटू एरिया, सो इट विल बी I इंटू पाय R स्क्वेअर. दिस इज द मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ दिस सर्क्युलर लूप फर्स्ट कंडिशनमध्ये. नाव इन दी सेकंड कंडिशन व्हेन दी डायपोल मोमेंट इज डबल्ड. आता नवीन डायपोल मोमेंट जे आहे M डॅश म्हणूया आपण त्याला, दिस विल बी डबल्ड मीन्स 2M. आधी M असेल तर नवीन किती आता 2M आहे. बाय कीपिंग दी करंट कॉन्स्टंट, करंट चेंज न करता. आता करंट जर चेंज नाही केला तर मग काय चेंज करावं लागेल, मोमेंटच्या फॉर्म्युल्यात करंट इंटू एरिया असा फॉर्म्युला आहे डायपोल मोमेंट ऑफ सर्क्युलर कॉईल. मग करंट जर नाही चेंज केलं तर एरिया चेंज करावा लागेल आणि एरिया चेंज करायचा म्हणजे रेडियस चेंज करायचे आणि मोमेंट डबल झाले म्हणजे रेडियस वाढलेलीच आहे. सो रेडियस जर इन्क्रीज करायची असेल तर रेडियस, नवीन रेडियस किती, तर नवीन रेडियसला आपण R डॅश कन्सिडर करूया. सपोज ही नवीन कॉईल असेल अँड दिस रेडियस ऑफ दिस न्यू कॉईल इज R डॅश. करंट तर सेम तोच आहे M, नवीन मोमेंट M डॅश आहे. सो M डॅश फॉर्म्युला जर यूज केला आपण, सो M डॅश विल बी करंट I इंटू एरिया, I इंटू एरिया, एरिया चेंज होईल, एरिया विल बी नाव पाय R डॅश स्क्वेअर. आता जर रेशो घेतला M आणि M डॅशचा, then we can write this as M upon M dash, M by M dash, so it will be M by 2M equal to current cancel होईल, pi cancel होईल and the ratio will be R square divided by R dash square. लक्षात आलं. आता इथं R dash square equal to 2R square रिलेशन मिळेल. सो R dash will be √2R. R dash ची व्हॅल्यू काय आली, √2R मिळाली. सो वी कॅन राईट हिअर दी B2 मॅग्नेटिक फील्ड. सो द B2 विल बी म्यू नॉट I अपॉन, आता मॅग्नेटिक फील्ड ह्या कॉइलच्या सेंटरला काय असेल, म्यू नॉट I अपॉन 2R डॅश असे असेल. अँड इफ वी यूज द व्हॅल्यू ऑफ R डॅश देन म्यू नॉट I अपॉन 2 अँड R डॅश इज √2R. And now if we take the ratio B1 by B2, ratio घ्या दोघांचा, B1 by B2 will be, B1 is what, it is mu naught I upon 2R divided by mu naught I upon 2√2R. ही व्हॅल्यू मिळते. आणि मग याचा जर रेशो घेतला आपण आणि सॉल्व केलं then the answer will be B1 by B2 equal to, बघा mu naught I कॅन्सल होईल, 2R कॅन्सल होईल and the ratio will be √2 वरती जाईल आणि आन्सर येईल फक्त √2. लक्षात आलं. 2R कॅन्सल, mu naught I कॅन्सल, 1 बरोबर आहे. आन्सर काय येईल याचं मी कन्फर्म करतो. येस, द आन्सर इज √2. सो द रेशो ऑफ द मॅग्नेटिक फील्ड in these two conditions will be √2.